वेळेत मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण निवडणूक लढतो. महाराष्ट्रातल्या तमाम अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, त्यांच्या काही मागण्या अपुऱ्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण ही निवडणूक लढतो. माझ्या या मतदारसंघातल्या तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी मागच्या काही वर्षांमध्ये आबासाहेबांनी सूतगिरणी सारखे प्रोजेक्ट उभा केले. भविष्य काळात सुद्धा आपण असे प्रोजेक्ट उभा करणार आहोत, जेणेकरून त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झाला पाहिजे आणि इथल्या तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपण भविष्य काळात काम करणार आहोत. महाराष्ट्रातल्या तरुण तरुणी एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मागच्या 5 वर्षात काय घडलं हे तुम्हा सर्वांना माहित आहे. विशेष करून मागच्या 3 वर्षामध्ये जाहिरात निघाली, परीक्षेची तारीख ठरली, परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. रिझल्टची तारीख जाहीर केली, रिझल्टची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण भविष्य काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस जी जाहिरात दिली जाईल, फॉर्म भरण्यापासून रिझल्ट लागून जॉईन होण्यापर्यंतची ज्या काही तारखा डिक्लेअर होतील त्या तारखेवरच सगळ्या गोष्टी प्रक्रिया पार पाडतील याची तुम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आज महिलांना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून 1500 रुपये दिले जातात. पण पुढच्या येणाऱ्या 23 तारखेनंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि पहिल्या 100 दिवसामध्ये या आपल्या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार हे 3000 रुपये देईल. आज महिलांना प्रवास करताना अर्ध तिकीट काढावं लागतं. निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांचा प्रवास हा मोफत केला जाईल. शेतकऱ्यांच्या बळीराजांचे 3000 रुपयाची 3 लाखापर्यंतची कर्ज ही माफ केली जातील. जो कष्टकरी बळीराजा वेळेत कर्ज भरणार आहे त्याच्यासाठी वर्षाकाठी 50,000 रुपयाचं अनुदान हे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेतून आता सध्या परिस्थितीत वर्षाकाठी कुटुंबाला 5 लाखाचं अनुदान मिळतं, मदत मिळते. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर हे 5 लाखावरून 25 लाखापर्यंत नेण्यात येणार आहे हा विश्वास तुम्हाला देतो. एका तरुण सहकार्याने सांगितलं की बाबासाहेब देशमुख काय करणार आहेत हे विचारल्यानंतर ते आबासाहेबांनी काय केलं हे सांगतात. दादा मी तुझा सन्मानच करणार आहे, पण तुम्ही मागच्या 10 वर्षापासून या तालुक्यात काम करत आहेत, समाजकारण करत आहेत. आपण काय केलं याचं उत्तर अगोदर द्यावं. आणि ज्या नेत्यांचा तुम्ही प्रचार करता यांनी 30 वर्षात एखादं काम जरी ठोस केलं असेल आणि ते पूर्णत्वाला नेऊन जनतेच्या उपयोगी आलं असेल तर ते एखादं काम सांगा आणि त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण बोलू. या मौज सारख्या मोठ्या गावामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये एका तरुण बांधवांचा खून झाला आणि खून झाल्यानंतर त्या कुटुंबाला काय न्याय मिळाला याचा विचार करण्याची वेळ आलेली. आज कुणाच्या तर घरातल्या तरुण सहकार्याचा खून होतोय, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही. भविष्य काळात दिवसा ढवळ्या आपल्या घरातल्या कुणाच्या तरी कुटुंब सदस्याचा खून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग त्यावेळेस आपण काय करणार? ही वेळ विचार करण्याची वेळ आहे. आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवरती, मतदारांवरती एक नैतिक जबाबदारी येऊन पडलेली. ती काय जबाबदारी आहे की जे बॅलेट मशीनवरचं 4 नंबरचं आपलं नाव आहे
डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्या समोरचं चिन्ह आहे शिट्टी, हे नाव आणि हे चिन्ह या गटातल्या वाडी वस्तीवरच्या प्रत्येक घराघरामध्ये पोचवणं आणि पोचवताना त्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना, माता भगिनींना समजावून सांगण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवरती आहे. एकदा जाऊन घरात चालणार नाही, कमीत कमी 3-4 वेळा आपल्याला प्रत्येक घरात जाण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची, तुम्ही ती चांगल्या पद्धतीने पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. भाऊ यांनी माझ्यासारख्या तरुणाला पराभूत करण्यासाठी एका उमेदवाराने विद्यमान मुख्यमंत्र्यांची सभा घेतली, दुसऱ्या उमेदवाराने माजी मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. आज गोविंदासारख्या अभिनेत्याला आणून घरची जमवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हा सर्वांना सांगतो, ती जी काही गर्दी जमा केली ही कशी गर्दी झाली याच्यावर मला भाष्य करायचं नाही, पण आज शहरामध्ये जी अभिनेत्याला गर्दी जमा झाली त्याच्यापेक्षा काही पटीनं बिना खर्चिक या मौदाच्या चौकामध्ये झालेली ही गर्दी आहे. पण राहिलेले 2 दिवस गाफील राहायचं नाही, रात्र वैर्याचे. आणि अशा काळामध्ये पैशाचा सुळसुळाट सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चितपणे हे 2 दिवस डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून आपल्या मतदारांचं संरक्षण करण्याची वेळ तुम्हा मावरती आलेली आहे. आणि हे करत असताना उद्याच्या 20 तारखेला 4 नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याच्यासमोर